हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता संध्याकाळचा ब्लॉग शूट करत आहे आणि आता मी चहा ठेवलेला आहे. चहा सोबत मस्त चपाती तुपाची गरम करणार आहे. तर मुलांना खायला देणार आहे, त्यांना भूक लागली म्हणून. आणि परत मला बॅग पण भरायची आहे. उद्या मी चाललेली आहे नाशिकला. आम्ही सर्वजण चाललेलो आहोत नाशिकला. तर पटकन आता तयारी करायची, बॅग भरायची आहे. त्याच्यानंतर घरात सर्व आवरायचं आहे, सर्व आवरून वगैरे ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दिशूला शूज पण घ्यायला जायचे आहेत, तर ते शूज घ्यायचे. परत त्याच्यानंतर धावपळ पटकन सर्व आवरायचं आहे. तर चला आणि मी चहा ठेवलेला आहे इथे आणि कॅलेंडर पण आता चेंज करून देते महिना. तर तेच चाललंय आता सध्या. तर कॅलेंडरचा पण महिना हा चेंज करून देते मी. तर उद्या तर परत सकाळी होणार नाही, मग आम्हाला सकाळी निघायचे. सकाळी लवकर इथून निघणार आणि आता मेचा महिना स्टार्ट होईल उद्यापासून. तर मी बाकीचे कपडे तर काढून ठेवले बेडवरती, सर्व बाकीचे बाकी आहे अजून. तर सर्व ते वॉश करायला टाकले होते मी बाकीचे. इथे मागच्या महिन्याचं पण कॅलेंडर मी ठेवते, एखादा वर्ष ठेवतच असते. आता आता उद्या 1 मे महाराष्ट्र दिन. तर कॅलेंडर चेंज करून घेतलं. तर तिथे चहा उकळतोय आता आणि तुपाची चपाती गरम केली ना, खूप छान लागते खरंच. तर मी कालच तूप पण बनवलं आहे. जर आता गावाला जायचं आहे, तर गावाला गेल्यानंतर मग ते साईड जमा केलेली असते ना, तर ती तशीच राहिली असती. मग परत वास आला असता, खराब पण झाली असती. म्हणून मग मी तूप बनवून घेतलेलं आहे. थोडंसं झालं, थोडीशी चुकी पण मग करून टाकलं ते पण. बाकीचं तर बनवलेलंच आहे, पण इतकं छान झालं ना, मस्त खूप भारी झालेलं आहे. तूप मी बनवून घेतलेलं आहे. चपात्या तर मी पटकन गरम करून घेते. तर काय झालं, आता पटकन चहा वगैरे मुलांना देते. त्याच्यानंतर मग बॅग भरायची आहे, बाजारात जायचं आहे. सर्व घरातलं सर्व आवरसावर करून सकाळी खूप लवकर निघणार आहे, शिवाजीनगरला जाणार. तर तेच आता चला मी पटकन गरम करून घेते चपात्या. बरोबर आहे ना, बघ छान पण दिसतंय ना. हा छान पण दिसतंय बघ ना. तर तुम्ही पाहिलेच, बाकी आम्ही शूज वगैरे घ्यायला गेलो होतो. थोडंसं काम होतं, ते पण मी करून आले. आणि झाले बाहेरचं काम तरी 2-3 कामं होते, तर तेवढे झाले. आणि आता इथे ना बॅग भरायला घेतली. सर्व मी साहित्य दुपारपासून थोडं जे लागतं ते सर्व चौघांचं पण काढून ठेवत होते. म्हणजे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, काय न्यायचं आहे, तर ते सर्व मी काढून घेतलं आहे. तर आता सर्व बॅगीमध्ये मी भरून घेणार आहे सर्व. आणि 2च बॅग करणार आणि एक सोबत हँडबॅग, तेवढं जास्त नाही नेणार आहे. तर
कारण की ना कामं पण बरेच आहे पेंडिंग इथे, तर त्याच्यामुळे सुट्ट्या तर काहीच नाही आहे मला. पण जेवढे 4-5 दिवस किती आता दिवस मिळतात तेवढ्याच दिवस राहणार आहे. त्याच्यामुळे मग मी जास्त सामान नाही घेते. तर इथे आता मी पटापट बॅग भरून घेते. आणि आद्वी खूप जास्त खुश आहे, कारण की वर्षभर मुलं कंटाळतात आणि गावाचं नाव काढलं का खरंच त्यांना खूप आनंद होतो. आणि गावाला जायचं त्याला 4-5 दिवसापासून कधी जाणार तर तो खूप एक्सायटेड आहे. परत कधी जाऊ असं, म्हणजे त्याला ना आवडतं गावाला जायला किंवा नाही का वेगळ्या ठिकाणी जरा चेंज पण बरं असतं मुलांसाठी. तर तो खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. पण आता काय होतं, इतका उन्हाळा असल्यामुळे ना जरा कंटाळाच येतो जायला. पण काही गोष्टी असतात नाईलाज, तर जावंच लागतं. आणि हे उन्हामध्ये तर जायची खरंच इच्छाच नव्हती माझी. तरी आता इतकं ऊन आहे ना जब्बर, त्याच्यामुळे. पण आता एक फंक्शन पण आहे आणि बाकी थोडेसे कामं पण आहे, तर त्याच्यासाठीच मी चालले आहे. पटकन आता आम्ही आवरून घेतो आणि इथं चालल्या गप्पा. हे असं हे घे ते हे काय नाही, खूप बोलत आमचं चाललं आहे पूर्ण बॅग भरायचं. आणि इथे सर्व गोष्टी आता मी पटापट ज्या लागतात ना, त्या मुलांचं खूप जास्त कपडे घ्यावे लागतात. तर त्याच्यामुळे मग त्यांचे दोघांचेच आहे जास्त कपडे. तर तेच सर्व मी भरून घेते ना. आद्विकचं इथं चाललं खेळायचं, मस्ती चालली त्याची. त्याचं इतकी मस्ती चालते ना, त्याच्याच धुंदीमध्ये तो खेळत असतो, काहीतरी करत असतो. तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये. तर इथे आता मी ना हे कसं ह्या बॅग परवडतात की पाठीला अटकून पण घेता येतात. मुलं राहिल्यांसोबत ही बॅग अशा बऱ्या पडतात, म्हणून मी ह्याच बॅगेंचा जास्त वापर करते. तर ना दुसऱ्या मोठ्या बॅग ट्रॅव्हलिंगच्या ज्या स्लाईडच्या आहेत त्या तर अजिबात नको वाटतं, कारण की छोटे मुलं राहिले ना तर सोबत मग जरा प्रॉब्लेमच होतो त्याच्यामुळे. तर इथे मग आता मी सर्व साहित्य व्यवस्थित भरून घेते. आणि जे मेन इम्पॉर्टंट साहित्य आहे ना त्या गोष्टी मी ठेवते. सर्व जसं लागेल तसं ठेवते, कारण की मग परत काही नको राहून जायला. तर त्या दृष्टीनेच मी सर्व व्यवस्थित ठेवून घेते. मुलांचे कपडे थोडे जास्तीच लागतात, कारण की खराब वगैरे सतत करत राहतात, खेळत राहतात. त्याच्यामुळे 1-2 ड्रेस जास्तीचेच घेत असते मी. तर ते सर्व ठेवून घेते. बाकीचं आहे तर आज तर रिझल्ट पण होतं आणि थोडंफार दुपारी मी कामं पण केलं BLOची मॅपिंगची. तर त्याच्यात माझा वेळ गेला, त्याच्यामुळे मग मला आत्ता बॅग भरायला वेळ भेटला, तेवढं भरून घेते म्हटलं मी चला. तर कसं ऐन टायमात वेळ पण भेटत नाही. तर आता पटापट हे सर्व भरून घेते मी, कारण की मग परत राहून जाईल म्हटलं मग त्याच्यामुळे. तर आता हे ब्लाऊज पण छान मस्त मी शिवलं. माझे सर्व डिझायनर ब्लाऊज मी वेगवेगळ्या पद्धतीने शिवले आहे. ते तुमच्यासोबत एका दिवशी नक्की शेअर करेल. माझे खूप सारे ब्लाऊज वेगवेगळ्या डिझाईनचे आहे ना, ते जेवढे पण मी वेगवेगळ्या स्टिच करून घेतले ना, ते तुमच्यासोबत मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल नक्कीच. तर हे नवीन स्टाईलचं मस्त ब्लाऊज शिवलेलं आहे, तर ते तुम्हाला एकदा दाखवेन मी लवकरच. तर इथे ना 2 साड्या आहेत, त्याच्यापैकी मी एकच साडी घेतली फंक्शनसाठी, जी नेसणार आहे तीच साडी घेतलेली आहे इथे. आणि ही एक इथंच ठेवून देणार आहे, कारण की एवढं पण ओझं नको आणि साडी तर नकोच वाटते आता गरमीच्या दिवसांमध्ये सध्या तरी. मग ही एक साडी होती, ही पण मग मी म्हटलं राहू दे इथेच. तर एक साडी इथंच ठेवली आणि एक साडी फक्त घेणार आहे. तर ब्लाऊज खूप छान स्टिच केलेला आहे, तर ते नक्की तुम्हाला नंतर दाखवेन. तर आता ही सर्व ठेवते पटापट आणि मग बोलते तुमच्यासोबत.
दोघांना पण शूज घेतले. तर ह्या टाईपमध्ये घेतले. तर ह्यावेळेस हे आद्विकचे शूज आहे हिमालय. दिसते का बघा? दिसते ना? हे आद्विकचे आणि हे शूज त्यावेळेस असे घेतले. ती बघितलं छान होती पण ते चीर वगैरे पडत त्यामुळे नको म्हटलं. तिथं एकदम छान पण आहे आणि एकदम असे कम्फर्टेबल पण आहे, मऊ पण आहे आणि एकदम चांगलं पण आहे, त्यामुळे कम्फर्टेबल पण मस्त वाटतं. हे दोघांची शूज आणि हे भी ठेवून दे गं. हे भी ठेवून दे. एवढं नको. तर झाले बॅग भरून ह्या दोनच घेणार आहे, कारण की 2-3 दिवसासाठी बरोबर ठेवलेली. त्याच्यामध्ये आद्विकचे माझे ठेवलेले आहे, त्यांची ठेवलेले आहे. थोडेफार अजून ड्रेस 2-3 ड्रेस ठेवायचे बाकी, उद्या सकाळी ठेवेन. तर झालं माझे लावून आणि उद्या घालायचे ड्रेस तर साईडला काढून ठेवलेला आहे. ही बॅग घेणार आहे सोबत. याच्यामध्ये बॉटल्स, टिफिन वगैरे राहील हा वेगळा वेगळी आहे. 3 अशा बॅग जास्त सामान घेतलं आणि आता एवढं बॅग झालं भरून पण पटकन किचन वगैरे आवरून घेते. चला पटकन ते पण आवडायचं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, गावाला जायच्या आधी खूप साऱ्या तयारी करावे लागतात. सर्व आवरून फ्रीजमध्ये जे असेल खरकटं वगैरे, जे एक्स्ट्राचं जेवण असेल ते काढावं लागतं. त्याच्यानंतर बरेचशी कामं असतात, जे प्लग वगैरे ते काढून व्यवस्थित स्विच बंद करावे लागतात. खूप सारी अशी कामं असतात, ती करायची आहे. बेसिंग सर्व क्लीन करून घेते, भांड्यांचा पसारा किचन सर्व क्लीन करून घेते. झाडांना पाणी टाकून घेतलं, सकाळी पण जाताना टाकून जाणार आहे. मला तर जेव्हा पण गावाला जायचं असतं ना, माझ्या झाडांचीच खूप काळजी वाटते, कारण की माझं झाडांमध्ये खूप जीव आहे. खूप मला जास्त प्लांट आवडतात. सर्वात जास्त मला प्लांटिंग करणं खूप जास्त आवडतं आणि त्यांची काळजी घेणं खूप जास्त प्रमाणात आवडतं. तर त्याचमुळे मग त्यांची जरा काळजी लागून राहते. तर मी तेच चालू आहे माझं. परत जे बॉटलमध्ये प्लांट लावलेले आहे ना, तर ते पाण्यामधले, तर ते सुद्धा पाणी चेंज करून घेतलं मी. तर हे सर्व कामं माझी चालली. किचन क्लीन करून घेते आता पटापट. बेसिंग पण आज दिवसभर पाणी नव्हतं म्हणून मग व्यवस्थित थोडंसं पाणी पण बेसिंगमध्ये सोडून देणार आहे, कारण की जे पाईप वगैरे आहे ना, ते धुवून जातात. ड्रेनेज वगैरे ते व्यवस्थित क्लीन होऊन जातात आपले पाईप्स. तर थोडंसं पाणी पण टाकून देते. दिवसभर पाणीच नव्हतं अजिबात आमच्याकडे. तर जरा पुण्यामध्ये पण आता पाण्याची जरा टंचाईच होत चाललेली आहे. तर थोडंफार पाण्याचं ना, मग 2-3 बादल्या असं तरी भरून ठेवावं लागतं ऐन टायमाला. कधी पाणी पण नसतं तर कधी काय, त्याच्यामुळे इमर्जन्सीमध्ये भरून ठेवते मग मी पण. तर इथे सर्व आता पाणी वगैरे काढून क्लीन करून घेते. तर मेन म्हणजे भांड्यांचा पसारा होता, म्हटलं चला तो आधी आवरून घेऊया आपण. तर तोच मी आवरायला घेतला इथे आणि व्यवस्थित सर्व आवरून घेते. तर खूप साऱ्या गोष्टी असतात, व्यवस्थित सर्व गोष्टी नीटनेटक्या ठेवून देणं. गावाला जाताना सर्व गोष्टी बघाव्या लागतात, तर त्याच मी सर्व आज करत होती दुपारपासून. सर्व व्यवस्थित नीटनेटकं जिथल्या तिथं वस्तू ठेवून जाते, म्हणजे गावावरून आल्यानंतर आपल्याला टेन्शन नसतं काही. तर तेच सर्व आवरणं माझं चालू होतं. तर आता तर तुम्ही पाहिलं बॅग वगैरे तर सर्व भरून झालं. बाकीचं काही ते शूज वगैरे होते त्या मुलांचे, ते घेतले गेले. बाकीचं सर्व साहित्यसुद्धा ठेवलं गेलेलं आहे. तर इथे सर्व माझं भांडे वगैरे झालेले आहे. आता ओला कचरासुद्धा डस्टबिनमध्ये टाकून देणार, तो घरात अजिबात ठेवायचा नाही. त्याच्यामुळे हे सर्व गॅस आता क्लीन लगेच करून घेते. बॉटल्स भरून ठेवते
उद्या जेव्हा आम्ही निघू ना 2-3 बॉटल कॅरी करणार आहे. घरचंच आपलं पाणी भरून ज्या बिस्लरीच्या बॉटल आहेत ना त्याच मी आपल्या पाण्याच्या बॉटल भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पटकन, म्हणजे मला उद्या कॅरी करता येईल. आणि म्हणजे कसं 3-1 बॉटल सोबत घेणार आहे मी, तर कसं मग पाणी जास्तच लागतं, नंतर मग संपलं की घेता येईल पुढे. पण आता सध्या तर 3 कॅरी करणार आहे मी सोबत. आणि चपात्या घेणार आहे आणि जिथं हॉटेलमध्ये जेवू ना मग तिथं शेवभाजी वगैरे घेतली जाईल म्हटलं, तर त्याच्यासाठी तर हे सर्व आता घेते मी पटकन. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व क्लीन झालेलं आहे माझं किचन. बाकीचं पण एवढं शूट नाही केलं, खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मग मी एवढं तरी शूट नाही केलं, पण जेवढं आहेत ना तेवढं शूट केलं मी. तर इथं सर्व मस्त छान क्लिनिंग करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने गावाला जायची लगबग आणि घरातली तयारी ह्या सर्व गोष्टी आज मी केल्या. खूप धावपळ झाली आज माझी खूप जास्त. आता पटापट सर्व कामं करून व्हिडिओ एडिटिंग करून मस्त पटकन झोपून जाणार, कारण की सकाळी मला परत 5ला उठावं लागणार आहे. तर त्यासाठी सर्व माझी धावपळ चालू आहे. आणि नाशिकचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. माझ्या बहिणी, मम्मी, पप्पा सर्वजण आमचं तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेन लवकर मी. तर तुम्ही पाहिलंच माझी बॅग पण भरून झालेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आवडून ठेवलेल्या आहे. आता पाणी वगैरे थोडं बहुत बाटल्या भरून ठेवते सकाळी, कारण की पाणी आता उन्हाळ्याचे ना लेट पण येतं, कधी कधी 7 नंतर पण येतं. मग सकाळी लवकर आम्हाला आवडावं लागेल, 5-5:30ला मला उठावं लागेल. आता थोडेसे कपडे आहेत ते घराकडून ठेवते, बाकीचं तर झालंच आहे ऑलमोस्टली. गाडीला कवर टाकायचं राहिलं, खाली लॉक तर केलं आहे गाड्या दोन्ही पण. आणि आता सर्व आवरलं आहे. चला मी आजचा व्हिडिओ इथंच करते एंड. आणि उद्या आमची जर्नी पुणे टू नाशिक तुमच्यासोबत शेअर करेलच मी. आणि काय काय दिवसभर करायचं ते तुम्हाला दाखवेन. चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.